जानेवारीचा महिना संपायला फक्त आता 4च दिवस बाकी आहेत आणि तरी देखील अजून लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचे पैसे अद्यापही जमा झालेले नाहीयेत. जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतात, या संदर्भात एक अपडेट आता समोर आले आहे. संभाव्य तारीख देखील समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींना त्यांचे जानेवारी महिन्याचे ₹1500 कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतात, ह्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. पण जर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ देखील लाईक करा, कारण आम्ही असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जानेवारी महिना संपत आला आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला तरी देखील महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही. लाडक्या बहीण योजनेत महिलांना खात्यात जानेवारीचे पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान हा हप्ता पुढील म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे दिले जाऊ शकतात. तर या दिवशी खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा देण्यात आला होता. जानेवारीचा हप्ता देखील उशिरा येणार आहे. जानेवारी हा महिन्यात तर पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. दरम्यान अजूनही याबाबत कोणती अधिकृत माहिती जी आहे ती सरकारने किंवा देण्यात आलेली नाहीये. तर लवकरच याबाबत जी आहे ती घोषणा होऊ शकते. तर या तारखेला जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये ₹1500 जमा होऊ शकतात. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत तुम्हाला माहितीच आहे की 5 फेब्रुवारीला यासाठी मतदान जे आहे ते होणार आहे. तर झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुका मतदानाआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याआधी महापालिका निवडणुका आधीही देखील सरकारने जो आहे तो अशाच प्रकारचा एक प्रयत्न केला होता. निवडणुकीच्या आधी जे आहे ते डिसेंबरचा हप्ता देण्यात आला होता. तर या टाइमला देखील सुद्धा झेडपी निवडणुकांच्या आधी जे आहे ते लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता मिळू शकतो. आता 5 फेब्रुवारीला निवडणुका आहेत, तर 4 तारखेच्या आधी जे आहे ते तुम्हाला पैसे इथे जानेवारी महिन्याचे इथे येऊ शकतात. त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी जे आहे ते खात्यात पैसे जमा करण्याची दाट शक्यता येते आहे. तर लाडक्या बहिणीची ई-केवायसीला देखील आता मुदतवाढ तिथे मिळालेली आहे. लाडक्या बहीण योजनेत महिलांच्या केवायसीमध्ये अनेक अडचणी समोर आल्या आहेत. केवायसी करताना अडचणी आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता महिलांची प्रत्यक्ष केवायसी केली जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी आता करण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला समजले असेल की तुम्हाला एक अंदाज मिळाला असेल की जानेवारीचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतात. पुन्हा एकदा सांगतो, 5 तारखेला जे आहे ते झेडपी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्याची शक्यता असं आहे की सरकार मतदानाच्या आधी म्हणजे 4 तारखेच्या आधी जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकते. कारण असा प्रयत्न सरकारने महापालिकेच्या निवडणुकीच्या टाइमला देखील केला होता. तर आता तसंच सेम प्रयत्न सरकार झेडपी निवडणुकांच्या बाबत देखील करू शकते. मी महत्त्वाची होती, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ देखील लाईक करा. आपल्या सर्व लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.